नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड लास्ट 7th चॅप्टर मेन्सुरेशन या प्रकरणाला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यावर आधारित आपण इयत्ता 9वी मध्ये पृष्ठफळ आणि घनफळ हे प्रकरण आपण पाहिलं होतं. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या नावाचं. यामध्ये आपण बोर्डवर दिलेली जी काही भौमितिक आकृती आहेत त्यांचाही अभ्यास केला होता, त्यांच्या सूत्रांचा अभ्यास केला होता. आता थोडीशी त्याची उजळणी, लेट्स रिकॉल हा पार्ट उजळणी आपण करणार आहोत. आपण काय पाहिलं होतं आणि काय पाहणार आहोत. हा समोरचा भाग आपण या ठिकाणी पाहिलाय. मग त्यामध्ये क्युबॉइड, क्यूब, सिलेंडर, शंकू, आपण त्याला कोन असं म्हणतो. त्यानंतर स्पियर, हेमिस्पियर हा पार्ट. या भागांवर सर्व आधारित काही सॉलिड एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग यावर प्रॅक्टिस सेटचा भाग आहे. काय काय पाहणार आहे या प्रकरणामध्ये आपण मिक्स्ड एक्झाम्पल्स ऑन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ ए डिफरंट सॉलिड स्पियर्स. म्हणजे ज्या काही विविध घन आकृत्या आहेत त्यांची पृष्ठफळ, त्यांच्या घनफळांच्यावर आधारित जी संमिश्र उदाहरण आहेत यांचा अभ्यास आपण करणार आहोत. यानंतर एरिया ऑफ ए सर्कल, लेंथ ऑफ ए आर्क. एरिया ऑफ ए सर्कल वर्तुळाचे क्षेत्रफळ, लेंथ ऑफ आर्क कंसाची लांबी, एरिया ऑफ सेक्टर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ सेगमेंट ऑफ ए सर्कल वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ. या सर्व भागांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि संमिश्र उदाहरणही सोडवणार आहोत. या पूर्वी पाहिलेला भाग जो आपल्या या ठिकाणी घनाकृत्यांचा दिसतोय तो आपण काय पाहिला होता. मागच्या वर्षी लास्ट इयर वी हॅव स्टडीड ए सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ ए सम 3 डायमेन्शनल फिगर्स. 3 डायमेन्शनल त्रिमितीय आकृत्या, 1, 2 आणि 3 भुजा असणाऱ्या. उदाहरण या ठिकाणी हा सिलेंडर क्युबॉइड आहे या ठिकाणचा. याला आपण क्युबॉइड इष्टिकाचिती म्हणू. ह्या क्युबॉइडची लांबी, उंची आणि रुंदी, लांबी, रुंदी आणि उंची यांचा आपण तिघांचा विचार केला होता. लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट यावर आधारित आपण सूत्रांचाही अभ्यास पाहिला होता. समान पृष्ठभाग असणारे 2 आहेत, हे 2 आहेत आणि हे 2 आहेत. असे 3 प्रकार येतात पृष्ठभागांचे. आणि लॅटरल सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ आपण या ठिकाणी पाहिलं होतं. आणि त्याचा अभ्यास करत असताना L+B × 2L या सूत्राचा आपण अभ्यास केला होता. वक्र पृष्ठफळामध्ये आपण काय केलं होतं, या ठिकाणी एक पृष्ठभागाचा विचार केला नव्हता. टोटल सरफेस एरियामध्ये आपण काय केलं होतं तर संपूर्ण पृष्ठभागाचा विचार केला होता. हे जे बॉक्स आहे त्याच्यावर मी जो पांढरा कागद लावलेला आहे त्या पांढऱ्या कागदाचा सरफेस एरिया जर आपण विचार केला तर तो आहे टोटल सरफेस एरिया. त्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची यामध्ये एक पृष्ठभाग इकडचा येतोय, याचं क्षेत्रफळ. दुसरा आहे याचं क्षेत्रफळ, याचं, त्याच्या पाठीमागच्याचं, तळाचं, वरच्या पृष्ठभागाचे. असे 6 पृष्ठभाग आहेत. अपोजिट फेस आर इक्वल एरिया. समोर हे जे मी 2 बोट ठेवलेले आहेत यांचा एरिया समान आहे, या दोघांचा एरिया समान आहे. हे फिरवतो, या दोघांचा एरिया समान आहे. म्हणजे 1, 2 एरिया समान, 1, 2 एरिया समान, ह्या दोघांचा एरिया समान आहे. आणि त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज आपण काय केलेलं आहे, टोटल सरफेस एरिया. आणि हे सगळे आयताकार असल्यामुळं L × B लांबी गुणिले रुंदीचा आपण वापर केलेला आहे. 2 × LB + BH + LH याचा आपण वापर केला आहे. त्यानंतर आहे तो क्यूब, घन. घनाकृतीमध्ये या ठिकाणी आपण ह्या क्यूब घेतोय.
या क्यूब मध्ये लांबी, रुंदी आणि उंची समान आहे, म्हणजे ही लांबी समान आहे, उंची समान आहे. या ठिकाणी आपण चेक करूया, लांबी, रुंदी आणि उंची समान आहे. ही लांबी समान आहे, ही रुंदी समान आहे, ही उंची समान आहे या तिघांचा. आणि त्रिमितीय 1, 2 आणि 3 म्हणून याला 3 डायमेन्शनल असं नाव देण्यात आलेलं आहे. ह्या त्रिमितीय आकृत्यांमध्ये याच मध्ये लांबी, रुंदी, उंचीच्या जागी या किमती आपण टाकायच्या. एल बी एच च्या ऐवजी फक्त एल. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे फक्त वक्र पृष्ठफळ, वरील पृष्ठभाग न विचारात घेता 4l². त्यानंतर टोटल सरफेस एरिया 6l². व्हॉल्यूम l³ हे पाहिलेला भाग आहे. त्यानंतर सिलेंडर, सिलेंडर या ठिकाणी डबे असतील, त्याच्याऐवजी आपण गॅस सिलेंडर असेल, प्लास्टिकचे डबे असतील, या पद्धतीचा वापर आपण केला होता. आणि त्यानुसार आपण त्याची हाईट म्हणजे सेंटर वरचा आणि तळाचा सेंटर या दोघांचा विचार केला तर ही जी येते ती हाईट या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. आणि सेंटर पासून हे जे डिस्टन्स आहे याला आपण रेडियस म्हणलो होतो. वरचा पृष्ठभाग आणि तळाचा पृष्ठभाग यांची त्रिज्या समान आहे. दोन्ही कंस आपण ज्याला आपण वर्तुळाकार पृष्ठभाग म्हणतो तेही समान आहेत. वरचा आणि तळाचा त्यांच्या त्रिज्या इक्वल असणार आहेत. यानुसार आपण कर्व सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ आपण बाजूचा विचार केला होता. त्यामध्ये हा वक्र पृष्ठफळ हा 2πr(h) आहे. 2πr हे वक्र पृष्ठफळच आहे. म्हणजे आपण या ठिकाणी वर्तुळाचा परिघाचं माप घेताना आपण 2πr घेतो आणि त्याची हाईट h 2πr(h) या पद्धतीनं तोही एक प्रकारे आयतच तयार होतोय. या पद्धतीनं आपण हा जोडला तर काय होणार आहे, या पद्धतीनं सिलेंडर तयार होणार आहे. आणि त्याचा वरचा आणि तळाचा पृष्ठभाग विचारात न घेता फक्त याचाच विचार घेतला तर हा येतोय ह्या वर्तुळाचा परिघ म्हणजे एलचं माप म्हणजे हा परिघ 2πr आपण ह्या पद्धतीने विचार केला तर. आणि ही हाईट h 2πr(h). टोटल सरफेस एरिया मग यामध्ये तळाचा पृष्ठभाग पण येतोय आणि वरचा पण पृष्ठभाग, ह्या दोन वर्तुळांची क्षेत्रफळ आहेत πr². टोटल सरफेस एरिया मध्ये काय येते 2πr इन ब्रॅकेट h + r. व्हॉल्यूम πr²h. त्याच्यामध्ये याचं घनफळ, याच्यामध्ये आपण सीडीचं उदाहरण घेतलं होतं, सीडी ड्राईव्हचं. उदाहरणार्थ हा डबा आहे, डब्यामध्ये असणाऱ्या आतमध्ये असणाऱ्या पदार्थांचं प्रमाण याला आपण व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर असं म्हणू. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब यामध्ये असणारं प्रमाण, क्यूब मध्ये असणारं प्रमाण. आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हणजे इष्टिका चितीच्या आतमध्ये असणाऱ्या घटकाचं प्रमाण. त्यानंतर या ठिकाणी आपण शंकूकडे आलो होतो. कोन मध्ये या पद्धतीचे आपण जादूगाराची टोपी असेल किंवा आपण वाढदिवसाला बर्थडे पार्टीला आपण जो वापरतो लहान मुलांना ती टोपी असेल, यामध्ये ही हाईट आहे तर हा भाग आणि याचा सेंटरचा पार्ट हा विचारात घेतला तर एवढी ही हाईट आहे. हा तिरका पृष्ठभाग आहे, स्लॅन्ट हाईट, तिरकस उंची आहे. आणि सेंटर पासून एवढे डिस्टन्स आपण चेक करतोय ती त्याची रेडियस आहे. हा सर्क्युलर पृष्ठभाग आहे, हा झाकता पण येतोय. आता यामध्ये स्लॅन्ट हाईट आपण काढलं होतं, एल ची किंमत √h² + r². कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ, फक्त ह्या भागाचं पृष्ठफळ आपण केलं होतं. हा पृष्ठभाग विचारात न घेता ते किती आहे πrl. आणि टोटल सरफेस एरिया त्यामध्ये हाही पृष्ठभाग तळाचा वर्तुळाकार येतोय, त्याचं क्षेत्रफळ येते πr इन ब्रॅकेट l + r. व्हॉल्यूम ऑफ कोन हा आपल्याला 1/3 πr²h. याच्या तिसरा हिस्सा हा आपल्याला मिळतोय. म्हणजे ह्या शंकूमध्ये ह्याच्या हाईट इतका जर आपण सिलेंडर घेतला या पद्धतीनं, दोघांची हाईट सेम आहे परंतु इथं बेस सेम नाही, म्हणजे सर्कल सेम नाही. या पद्धतीचं सर्कल आपण जर विचारात घेतलं तर ते बसू शकते.
म्हणजे एवढ्या बेस असणारा भाग आणि एवढा हाईट असणारा जर आपण सिलेंडर आपण घेतला आणि याच्या मध्ये काठोकाठ पाणी भरलं आणि ते या सिलेंडर मध्ये आपण ओतू लागलो तर 3 कोण आपण यात ओतले की एक सिलेंडर या ठिकाणी भरणार आहे, एवढ्या हाईटचा आणि एवढ्या बेस असणार, सर्क्युलर बेस असणार. म्हणजे याच्या तिसरा हिस्सा कमी आणि याच्या तिप्पट तो, या पद्धतीने आपल्याला घनफळ मिळते. त्यानंतर आहे तो म्हणजे स्फियर, गोल. गोल आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे. या ठिकाणी एक चेंडू आहे, तो मी कट केलाय आणि चेंडू कट केल्यानंतर आपण जोडून दाखवतो. या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला हा चेंडू मिळणार आहे. हा बॉल आहे. ह्या बॉल मध्ये सरफेस एरिया काय असणार आहे तर 4 पाय r वर्ग ही त्रिज्या. हा मी सेपरेट करतो. सेपरेट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने भाग मिळतोय. हा जो वर्तुळाकार भाग आहे त्याची त्रिज्या सेंटर पासूनचं माप एवढी r आहे. सरफेस एरिया त्रिज्येच्या म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या चौपट दिसून येते याच्यामध्ये. आणि व्हॉल्यूम आपण विचारात घेतला, हा टोटल यामध्ये बसणारा पदार्थ. या पद्धतीचे आईस्क्रीम पण आपण बाजारात आहे, म्हणजे ते आईस्क्रीम आतमध्ये जे बसतोय छोटे छोटे वर्तुळाकार असतील तो 4/3 पाय r क्यूब. त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ जर आपण विचारात घेतला कोणाचा तर ह्या पद्धतीने हेमिस्फियर म्हणजे अर्धगोलाचा, तर तो या पद्धतीने असणार आहे. हा अर्धगोल आहे आणि ह्या अर्धगोलामध्ये समान 2 भाग केलेले आहेत. या अर्धगोलाचा कर्व्ड सरफेस एरिया याच्या निम्मा असणार आहे 2 पाय r स्क्वेअर. आणि टोटल सरफेस एरिया विचारात घेताना म्हणजे ह्याचा स्पियरचा या पद्धतीने टोटल स्पियर म्हणजे हा प्लास्टिकचं माप, टोटल सरफेस एरिया. आणि कर्व्ड सरफेसचा विचार घेतला तर हा एवढाच भाग वाटीचा अर्धा. आणि टोटल विचारात घेतला तर हा पण येतोय. मग ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि कर्व सरफेस एरिया 2 पाय r वर्ग अधिक हा 1 पाय r वर्ग 3 पाय r वर्ग मिळतोय. व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फियर, ह्यामध्ये म्हणजे अखंड स्पियर मध्ये जेवढं मटेरियल बसणार आहे त्याचे हाफ मटेरियल हेमिस्फियर मध्ये बसणार आहे. 4/3 पाय r घन 2/3 पाय r घन या पद्धतीने त्याचं व्हॉल्यूम मिळणार आहे. आता अशा पद्धतीची उदाहरणं येतात. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ह्या शंकूमध्ये करेक्ट हा बसलेला आहे. या पद्धतीचं आईस्क्रीम आपल्याला मिळते. या पद्धतीचा हेमिस्फियर बसतोय शंकूमध्ये आणि या पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेत विचारली जात आहेत. मग याची त्रिज्या हे लक्षात आलं पाहिजे की हे आतमध्ये आता हेमिस्फियर गेलेला आहे, एकच हेमिस्फियर राहिलाय तो वरती बसतोय. आता ह्यामध्ये रेडियस किती असणार आहे, आता टोटल आहे तो डायमीटर आहे आणि त्याच्या हाफ येतोय तो निम्मा. या ठिकाणी रेडियस आपल्याला मिळते. इथं आपण चेक केला या दोघांची तर आपल्याला रेडियस विचारात घेताना सेंटर पासून डिस्टन्स आपण चेक केलं एवढं, तर हेच डिस्टन्स याच्यापासून आहे. दोघांची रेडियस सेम आहे. आता ह्या दोघांना आपण जोडलो तर त्रिज्येच्या दुप्पट माप येते. हे बघा, हे 2 आपण चेक केले, या ठिकाणी सेम येते. तेवढंच या ठिकाणी याला पण मिळणार आहे आपल्याला. हे फिरवून आपण याचं डिस्टन्स चेक केलं तर तेही या पद्धतीनं सेम मिळणार आहे. मग या पद्धतीनं मिळणारं डिस्टन्स हे रेडियसचं असणार आहे आणि तेवढीच रेडियस आतमध्ये आपल्याला या बॉलमध्ये याची हाईट तेवढीच येणार आहे. म्हणजे हेमिस्फियर मध्ये जेव्हा आपण या पद्धतीने बघतोय ती ही हाईट आणि ही रेडियस इक्वलच असणार आहे. म्हणजे जेवढी हेमिस्फियरची हाईट असणार आहे तेवढीच त्याची रेडियस असणार आहे, त्रिज्या असणार आहे, हेही या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ही जी आपण उदाहरणं व्हॉल्यूम असेल, लॅटरल स्फियर सरफेस एरिया असेल, टोटल सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम, ह्या सगळ्यांचा अभ्यास पाठीमागं 9वीच्या
अभ्यासक्रमामध्ये केला होता. काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. एका ऑइल कॅनचं उदाहरण सांगितलेलं आहे. समजा या पद्धतीचा ऑइल कॅन आहे आणि त्याची लांबी आहे 20 सेंटीमीटर. आता रुंदी पण आहे 20 सेंटीमीटर, कारण लांबी रुंदी या ठिकाणी समान दिसते तुम्हाला, लांबी तेवढीच रुंदी तेवढीच, परंतु उंची भिन्न आहे. समजा याची उंची 30 सेंटीमीटर असेल तर या पद्धतीचं जर आपल्याला एक्झाम्पल सांगितलं तर त्याचा यात तेल किती बसेल, हाऊ मच ऑइल इट कंटेन, 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन हे आपल्याला माहिती आहे. याचा उपयोग करून आपण उदाहरण आपण बाजारात असे ऑइल कॅन बघितलेले आहेत की जे 15 लिटर आपण घेतोय परंतु 13.65 किलोग्रॅमच त्या ठिकाणी बसतायत. 15 लिटरचा आहे, 15 किलोचा आहे, या पद्धतीनं कोणत्या मापाचा आहे, किती बसेल ह्याचाही आपण पडताळा घेऊ शकतोय. अशा पद्धतीचं शंकूचं पण एक उदाहरण दिलेलं आहे. कोनमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की ह्याची तिरकस उंची 21 सेंटीमीटर आहे आणि याची रेडियस 10 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे. यामध्ये तर जोकरची ती एक टोपी आहे. हाऊ मच क्लोथ इज नीडेड टू मेक ए सच ए कॅप. तर अशा जोकरच्या टोपीला किती कापड लागेल असे प्रश्न निर्माण होत आहेत. जोकरची टोपी तयार करायची असेल, त्या पद्धतीनं सांगितलं की तेलाचा डबा, तेल किती मावेल, त्याला पत्रा किती लागेल, अशा पद्धतीची जी काही उदाहरणं आहेत ती आपण या पद्धतीची पुढे पाहणारही आहोत. लेट्स थिंक, विचार करूया, हा एक भाग तुम्हाला समोर दिसत आहे. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ॲज शोन इन दिस द ॲडजॉइनिंग फिगर, शेजारी एक आकृती दिसते आपल्याला. एका काचेची भरणी आहे आणि त्यामध्ये गोल दिसतोय चेंडूचा. स्पियर इज प्लेस्ड इन ए सिलेंडर. त्या सिलेंडरमध्ये स्पियर गोल टाकलेला आहे, ठेवलेला आहे. इट टचेस द टॉप, बॉटम अँड द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. तो काय झालेला आहे, तो स्पियर त्या सिलेंडरमध्ये त्याच्या साईडला, त्याच्या बेसला, त्याच्या टॉपला टच झालेला आहे. पुढे म्हणलेलं आहे इट रेडियस ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर इज आर. त्या सिलेंडरच्या बेसची त्रिज्या आर इतकी आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ द रेडियाय ऑफ द स्पियर अँड द सिलेंडर. त्रिज्येचं गुणोत्तर किती असेल, कोणाच्या, त्या सिलेंडरची त्रिज्या आणि त्या स्पियरची त्रिज्या किती असेल, त्यांचं गुणोत्तर किती असेल. दोघांची त्रिज्या सेमच असणार आहे कारण दोन्ही सेमच एकमेकांना वर खाली सगळीकडे टच झालेला आहे. रेशो एकच या ठिकाणी दिसून येतोय कारण सिलेंडरची रेडियस आणि स्पियरची रेडियस सेम असल्यामुळे 1:1 रेशो दिसतोय. व्हॉट इज द रेशो ऑफ द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर अँड द सरफेस एरिया ऑफ द स्पियर. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर वृत्तचिती आहे आणि त्याचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं वक्र पृष्ठफळ यांचं गुणोत्तर काय असेल. वृत्तचिती म्हणजे दंडगोल सिलेंडर आणि त्याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ, स्पियरचं वक्र पृष्ठफळ, लॅटरल सरफेस एरिया, यांच्यामध्ये आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे. ते गुणोत्तर काय असेल. आपण पूर्वी जो भाग पाहिला सरफेस एरिया, व्हॉल्यूम, टोटल आणि लॅटरल सरफेस एरिया, त्यांच्या क्षेत्रफळांचा भाग आपण चेक करू आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल. तिसरा म्हणले व्हॉट इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम्स ऑफ सिलेंडर अँड स्पियर. घनफळ कुणाचं, सिलेंडरचं घनफळ आणि स्पियरचं घनफळ यांचं गुणोत्तर काय आहे. ह्यांचा अभ्यास आपण त्यांची सूत्र घेऊनच करू शकतो. लेट्स थिंक हा भाग आपण या ठिकाणी बघूया जो मगाशी आपण पाहिला. त्या ठिकाणी जो सिलेंडर आहे त्याची रेडियस आर असणार आहे आणि स्पियरची पण रेडियस आरच असणार आहे. ही दोन्ही सेम आहेत त्यामुळे सिलेंडर आणि स्पियर यांच्या रेडियसचा रेशो R:1 असणार आहे पहिला पार्ट. सेकंड पार्ट मध्ये कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ स्पियर असं आपल्याला सांगितलेलं आहे. यांचा रेशो जर आपण चेक केला तर याची हाईट आपण बघूया. सिलेंडरची हाईट R+R 2R असणार आहे
2r ही हाईट झाली. या ठिकाणी आपण जर h ची किंमत 2r रिप्लेस केली आणि इथं r स्क्वेअर म्हणजे r इंटू r असणार आहे. म्हणजे 2 to 4 2 to 4 पाय r इंटू r r स्क्वेअर म्हणजे दोन्ही सेम आहेत. इथं सुद्धा रेशो एकच असणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं वक्र पृष्ठफळ आणि सरफेस एरिया ऑफ स्पियर, स्पियरचा सरफेस एरिया म्हणजे बाहेरचा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ हे सेम राहणार आहे. एकाच एक गुणोत्तर सेम असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय r स्क्वेअर h आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय r क्यूब. या ठिकाणी h ची किंमत या ठिकाणी आपण 2r रिप्लेस केली. आता आपण चेक करूया काय किंमत येते. पाय इथं 2 r स्क्वेअर आणि इथला r क्यूब झाला. 2 पाय r क्यूब डिवायडेड बाय 4/3 पाय r क्यूब. पाय r क्यूबला पाय r क्यूब निघून गेला आणि 2/4/3 राहिलेला आहे. 2 डिवायडेड बाय 4/3 म्हणजेच 2 इंटू 3/4. या ठिकाणी 3 1 2 1 2 2 4 3/2 ही किंमत आपल्याला रेशो मध्ये मिळणार आहे. कधी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर या ठिकाणी आपण जर चेक केला तर या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या किमती मिळणार आहेत. एक कृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. कृतीमध्ये काय सांगितलंय, एक स्पियर आहे आणि तो सिलेंडर मध्ये बीकर आहे, त्यामध्ये तो चंचुपात्रात बुडवायचा आहे आणि तो बीकर ह्या सिलेंडर स्पियरच्या मापा इतकाच असला पाहिजे. त्याची बाजू स्पियरचे दोन्ही बाजू या ठिकाणी टच झाले पाहिजेत सिलेंडरला किंवा बीकरला. त्या मग पाणी घेताना आपण काय करायचं, बीकर मध्ये हे जे हाईट आहे त्याच्या 3 भाग करायचे, त्याला मेजरमेंट करायचं आणि तिसऱ्या भागा इतकंच पाणी घ्यायचं. पाणी घेताना बीकर मध्ये ह्याच्या स्पियरच्या हाईट जेवढी आहे त्याचे 3 भाग करायचे आणि त्याच्या तिसरा हिस्सा पाणी बरोबर भरायचं आणि त्याच्या खुणा त्या ठिकाणी मोजायच्या. आता हाईट किती घेतलेली आहे, ही त्रिज्या आहे त्याच्या दुप्पट हाईट झालेली आहे. या ठिकाणी ही जी हाईट आहे ती ट्वाइस ऑफ द रेडियस आहे, कारण तेवढीच या ठिकाणी स्पियरची या ठिकाणी हाईट दिसून येते, त्या ठिकाणी तिथे सिलेंडर मध्ये पण दिसून येते. मग हा स्पियर उचलायचा आणि या सिलेंडर मध्ये किंवा त्या बीकर मध्ये चंचुपात्रात टाकायचा आहे. टाकल्यानंतर सोडल्यानंतर हे जे पाणी आहे ते बरोबर ह्याच्या लेवलला येऊन थांबणार आहे. म्हणजे तिसरा हिस्सा सिलेंडरचे जे भाग आपण केले होते हा भाग विचारात नाही घ्यायचा वरचा, एवढाच इथून खाली सिलेंडर जर विचारात घेतला तर हे जे पाणी आहे हे पाणी तिसरा हिस्सा पाणी आणि कुणाच्या सिलेंडरच्या तो स्पियर त्यामध्ये बुडवला तर तो सिलेंडर, तो चंचुपात्र, बीकर पूर्ण काठोकाठ भरणार आहे. यावरून आपण हे सूत्र तयार करू शकतोय. काय आहे, ही जी उंची आहे सिलेंडरची ती ट्वाइस ऑफ r आहे. सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे पाय r स्क्वेअर h. h ची किंमत 2r रिप्लेस करायची. रिप्लेस केल्यानंतर 2 पाय r स्क्वेअर इंटू r क्यूब मिळतोय. परंतु सिलेंडरचं व्हॉल्यूम आपल्याला मिळाले कसं, सिलेंडरचं व्हॉल्यूम हे टोटल घेताना ह्या बॉलचं व्हॉल्यूम अधिक हे पाण्याचं व्हॉल्यूम दोघांचे ऍडिशन म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ बॉल प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ बॉल आपल्याला मिळवायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द सिलेंडर किती आहे, तर सिलेंडरचा जेवढा भाग आहे हा त्याच्या तिसरा हिस्सा 1/3 ऑफ पाय r स्क्वेअर h. पाय r स्क्वेअर h च्या तिसरा हिस्सा आहे. मग h ची किंमत रिप्लेस केली, 2 पाय r क्यूब ही किंमत आली. 2 पाय r क्यूब अपॉन 3. आता आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ बॉल इथंच ठेवूया, याला इकडे आणला, हा मायनस झाला. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मायनस व्हॉल्यूम 1/3 ऑफ पाय r 2 पाय r क्यूब डिवायडेड बाय 3. ही किंमत आपण या ठिकाणी मांडली. व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू v मीन्स 2 पाय r क्यूब 2 पाय r क्यूब डिवायडेड बाय 3. इथं छेद समान केला, 2 आणि 3 यांचा गुणाकार होणार आहे छेद समान करताना. 3 2 6 6 पाय r क्यूब 2 पाय r घन यांची वजाबाकी 4 पाय r घन छेद 3 म्हणजे 4/3 पाय r घन. हेच आपण सुरुवातीला जो
व्हॉल्यूम ऑफ स्पियर पाहिला होता, बॉल किंवा स्पियर, त्याचं घनफळ आपण या ठिकाणी मिळवू शकतो, हे या ठिकाणी दिसून आलं. या पद्धतीनं इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, प्रस्तावनेचा, सुरुवातीचे जे त्रिमितीय आकृत्या, त्यांचं वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, घनफळ, हा सगळा आपण क्युबॉइड, क्यूब, त्यानंतर सिलेंडर, कोन, त्यानंतर स्पियर, हेमिस्पियर हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.